नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कुठलंही काम करताना किंवा निर्णय घेताना आत्मविश्वास हा हवाच. हेच सांगणारा आहे आजचा आनंदी कट्टा. एक चित्रकार होता, गुरुचा सगळ्यात आवडता शिष्य, आणि उत्कृष्ट चित्रकार असूनही त्याला अजिबात गर्व नव्हता. गुरु आणि स्वतःच्या कलेवर त्याला प्रचंड विश्वास होता, पण स्वतःवर त्याचा विश्वास फारसा नव्हता. एकदा काय झालं की 3 दिवस खूप कष्ट करून त्याने एक फार सुंदर चित्र काढलं. पण आपलं चित्र खरंच चांगलं आहे का, हा प्रश्न त्याला कोणाला तरी विचारावासा वाटलाच. मग एका गजबजलेल्या रस्त्यावर त्यानं त्याचं ते चित्र लावलं आणि त्याखाली एक पाटी लावली. मी हे काढलेलं चित्र तुम्हाला कसं वाटलं? यात कुठेही काही चूक वाटली ना तर त्या जागी एक छोटीशी फुली मारा. मग संध्याकाळी उत्सुकतेनं लोकांनी काय प्रतिक्रिया दिली असेल हे पाहण्याकरता संध्याकाळी तो तिथे चौकात पोचला. संपूर्ण चित्र फुल्यांनी भरलेलं पाहून त्याचे डोळे भरून आले. काही लोकांनी तर चुका काय तेही लिहिलं. चित्रकाराचा जीव तुटला. खरंच आपण एवढं चुकीचं चित्र काढलंय का, हा प्रश्न त्याला सतावायला लागला. आणि मग तो धावत आपल्या गुरुकडे गेला. म्हणाला, गुरुजी, मी हरलो हो. मी खूप वाईट चित्रकार आहे. मी आता चित्रकला सोडून देतो. हे ऐकून गुरूंनी त्याच्याकडे बघितलं, त्याला पहिल्यांदा शांत केलं आणि मग त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. अरे, खचून जाऊ नकोस. तू फार चांगला चित्रकार आहेस, मी ते सिद्ध करू शकतो. असंच एखादं छान चित्र काढ आणि ते माझ्याकडे घेऊन ये. मग गुरूंची आज्ञा म्हटल्यानंतर चित्रकार उठला आणि पुन्हा चित्र काढलं आणि 2 दिवसांनी ते चित्र गुरूंकडे परत घेऊन आला. मग आता गुरूंनी त्याला विचारलं, कुठल्या रस्त्यावर पहिलं चित्र ठेवलं होतंस तू? त्या रस्त्यावर मला घेऊन चल. चित्रकार गुरूंना त्या रस्त्यावर घेऊन आला आणि त्या रस्त्यावर चौकात पुन्हा चित्र त्याला तिथे लावायला सांगितलं, नवीन काढलेलं. आणि त्याखाली मात्र आता लिहायला सांगितलं की या चित्रामध्ये काही चुका आहेत. जर असं तुम्हाला वाटलं तर बाजूला ठेवलेल्या रंगांनी त्या चुका दुरुस्त करा. आणि ते 2 जण तिथनं निघाले. संध्याकाळी त्यांनी परत जाऊन बघितलं तर त्या चित्राला कुणी हात सुद्धा लावलेला नव्हता. आणि नंतरचे काही दिवस ते चित्र अगदी तसंच तिथे होतं. यावर गुरु म्हणाले, हे बघ, नेहमी एक लक्षात ठेव, फुल्या मारणं फार सोपं असतं रे, चुका काढणं फार सोपं असतं, पण त्या दुरुस्त करणं हे फार कठीण असतं. म्हणूनच जगाच्या कोर्टामध्ये स्वतःला आपण उभं करता कामा नये. सगळ्यांची मतं नक्कीच ऐकायला हवी, पण मी कोण आहे, काय आहे, कसा आहे हे पहिल्यांदा स्वतःला विचारायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला आत्मविश्वास हा प्रत्येकानंच वाढवायला हवा, वृद्धिंगत करायला हवा, जपायला हवा. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.